आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकते। प्रश्न असा आहे की प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। प्रस्ताव संमत झाला, प्रस्ताव संमत झाला आहे। प्राध्यापक रामशंकर शिंदे, जरा शांत राहा, पाहिलेलं एकमत आहे, आभारी आहोत। प्रस्ताव संमत झाला आहे। प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते। याच्यानंतर माझं थोडक्यात भाषण अपेक्षित आहे। सन्माननीय रामशंकर शिंदे यांची आत्ताच काही क्षणांपूर्वी विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते। आणि ही जी निवड केली त्याच्यामध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय अजितदादा पवार आणि सर्व संबंधितांनी, नेते मंडळींनी जी त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना मी शुभेच्छाही देते। रामशंकर शिंदे यांचा संक्षिप्त परिचय जर का पाहिला तर 1 जानेवारी 1969 नंतर त्यांचं सगळं शिक्षण जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यांनी वनस्पती शास्त्रामध्ये MSc आणि BEd केलेलं आहे। शेती हा त्यांचा व्यवसाय आहे। भारतीय जनता पक्षाचं काम ते करत आहेत आणि कर्जत जामखेड या मतदारसंघामधून त्यांनी अनेक दिवस राजकीय सामाजिक काम केलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या 9व्या पिढीतील वंशज म्हणून ते सर्वांना परिचित आहेत। तसंच उपाध्यक्ष, चिटणीस, युवा मोर्चा, भाजप अहमदनगरचे चिटणीस, अहिल्यानगरचे चिटणीस, 2007 ते 2011 भाजप जामखेड मंडल ते अध्यक्ष, अशी अनेक विविध पदं करत असताना सरपंच पदापासून ते राज्यस्तरापर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे। 2009 ते 2014 ह्या सदस्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्याबरोबर लोकलेखा समितीवर त्यांनी कार्य केलेलं आहे। 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झालेली आहे आणि 5 डिसेंबर 2014 पासून त्यांनी गृह विभाग, ग्रामीण, पणन, सार्वजनिक आरोग्य व पर्यटन खात्याचे राज्यमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम निभावलेलं आहे। त्यांचा आणि माझा अनेक वर्षाचा चांगला परिचय आहे आणि विशेषतः ज्यावेळेला सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यावेळेलाही काम करत होते, त्यावेळेला ग्रामीण भागातले गृहराज्यमंत्री म्हणून अनेक वेळेला त्यांना घटना घडली की ताबडतोब जाऊन भेटायचं आणि कधी न रागवता किंवा न कंटाळता त्यांनी त्या महिला विषयक निवेदनांचा पाठपुरावा करण्यात आम्हाला सातत्याने चांगलं सहकार्य दिलेले। या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मी अनेक वेळेला पाहते आणि त्यांचे जे प्रश्न असतात ते स्पेसिफिक प्रश्नाबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना याच्यावरती त्यांचा जास्त भर असतो आणि त्याप्रमाणे त्यांचं सातत्याने काम चाललेलं आहे। समाजातले जे अनेक उपेक्षित घटक आहेत त्या उपेक्षित घटकांच्या समाजाच्या बरोबर काम करत असताना त्यांनी अनेक आंदोलनात देखील सहभाग घेतलेला आहे। आजच्या निवडीच्या निमित्ताने माझी भावना आणि प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त करत असतानाच खूप म्हणजे खूप उजवीकडच्या आणि डावीकडच्या, वरच्या आणि समोरच्या अशा सगळ्या लोकांना माझ्या प्रतिक्रियेबद्दल फार उत्सुकता आहे। तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते, निदा फाजलींचं एक 4 वाक्य आहेत। दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है। गम हो कि खुशी, गम हो कि खुशी दोनों कुछ देर के साथी है, फिर रास्ता ही रास्ता है, हंसना है न रोना है। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात